नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिस्ट्रीचे 10 PYQ. ते कसे सॉल्व्ह करायचे आणि त्यासोबत इतर महत्त्वाचे काही फॅक्ट आहेत तेही आपण बघणार आहोत. चला तर बघूया पहिला प्रश्न. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? इथे विचारलंय कोणती विधाने बरोबर आहेत. जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता ते बरोबर विचारले की चुकीची विधाने बघायची आहेत आपल्याला. हे सर्वात आधी हायलाईट करून ठेवणे, नंतरच ऑप्शन वाचायचे. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. नंतर सी आहे रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. तर इथे हे ए ऑप्शन आहे सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डलहौसीच्या काळातच निर्माण केले गेले, हे बरोबर आहे. हा जर लॉर्ड कॉर्नवॉलिस जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामात चालना नव्हती मिळालेली, ही चालना मिळाली होती डलहौसीच्या काळात, म्हणून हा ऑप्शन तर कटतो. लगेच खाली यायचं आणि हे ऑप्शन जिथे जिथे आहे तिथे कट करून टाकायचं. आपल्याला डायरेक्ट आन्सरच मिळाले, ए आणि डी करेक्ट. तर इथे बघा रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले. तर हे जे रेल्वे मार्ग आहे याचे प्रकार कशावरून पडले की हे जे 2 रूळ आहे याच्यामध्ये अंतर किती याच्यावरून पडले 3 प्रकार. एक आहे मीटर गेज, दुसरा नॅरो गेज आणि तिसरा आहे ब्रॉड गेज. मीटर गेजमध्ये अंतर आहे 1 मीटर, नॅरो गेजमध्ये 1 मीटरपेक्षा कमी म्हणजे 0.76 मीटर आहे आणि नंतर ब्रॉड गेजमध्ये मीटरपेक्षा जास्त म्हणजे 1.67 मीटर. याचं योग्य उत्तर आहे ए आणि डी विधाने बरोबर आहेत. बी विधान चुकीचं आहे कारण रस्त्याच्या बांधकामात चालना मिळाली होती लॉर्ड डलहौसीच्या काळात. आणि विधान सी चुकीचं आहे कारण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात नॅरो गेज होते, नंतर आले मीटर गेज आणि शेवटी आले ब्रॉड गेज. आता पहा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? ऑप्शन आहेत 1858, 1957, 1861 आणि 1919. तर इथे बघा हे 2 जवळपासचे ऑप्शन आहेत 1858 आणि 61. हा तर सुरुवातीलाच कट करायचा कारण 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर व्हॉइसरॉय वगैरे हे असे सगळे आपण नष्ट करून टाकले होते, तर हा ऑप्शन तर गेला. याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1858. हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे याच्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली होती आणि सत्ता गेली होती ब्रिटिश क्राऊनकडे आणि यामध्येच हे व्हॉइसरॉय पद निर्माण करण्यात आली होती. करेक्ट आन्सर आहे 1858. 1777 मध्ये आला बंगालचा गव्हर्नर जो आहे याला बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं होतं. पहिला आहे वॉरेन हेस्टिंग. नंतर आला 1833 ॲक्ट. याच्यामध्ये जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं गेलं होतं. पहिला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. नंतर 1853 मध्ये गव्हर्नर जनरल आहे विदाऊट एनी चार्ज. बंगालसाठी एक स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर होता, तो होता लॉर्ड डलहौसी. आणि 1858 मध्ये जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता याने भारताचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला व्हॉइसरॉय बनवले होते. पहिला व्हॉइसरॉय होता लॉर्ड कॅनी. तर हे तीनही फॅक्ट लक्षात ठेवा. गव्हर्नर कधी होता, नंतर गव्हर्नर जनरल कधी होता आणि व्हॉइसरॉय कधी बनवला. प्रश्न क्रमांक 3. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाले? ऑप्शन आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, विल्यम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले. तर हे जे आहेत डलहौसी, रिपन आणि मोर्ले हे थोडे फेमस व्यक्ती आहेत. डलहौसीने डॉक्टराइन ऑफ लाईफ सोडून बाकी सगळेच विधायक कार्य केलेले आहेत. हा ऑप्शन तर इथे कटला. आणि हे जे लॉर्ड रिपन आहेत यांनी पण भारतासाठी म्हणजे हे जे व्हॉइसरॉय आहे यांचं पॉझिटिव्ह कार्य आहे बघा, हाही ऑप्शन इथे कटला. हे काही असं हे जे निगेटिव्ह स्टेटमेंट हे करणार नाहीत. राहिलं विल्यम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले, या दोन्हीपैकी तुम्ही एक मारू शकता, पण इथे दिले लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड मोर्ले. तर करेक्ट म्हणजे जर तुकाच मारायचं आहे तुम्हाला तर या ऑप्शनकडे जा आणि हे ऑप्शन करेक्ट आहे. याचा आन्सर आहे लॉर्ड मोर्ले. लॉर्ड मोर्ले कोण होता तर भारत मंत्री होता म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट, ज्यांनी हे विधान केले होते आणि त्यावेळेस व्हॉइसरॉय होता लॉर्ड मिंटो. आता बघा प्रश्न क्रमांक 4. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन येथून इथपर्यंत टाकली गेली. ऑप्शन आहेत कलकत्ता ते दिल्ली, मद्रास ते दिल्ली, कलकत्ता ते मद्रास आणि कलकत्ता ते आग्रा. आयोगाने ऑप्शनमध्येच हिंट दिली तुम्हाला की जो मार्ग आहे तो कलकत्त्यापासून स्टार्ट होतो. आता तो दिल्लीला जातो, मद्रासला जातो की आग्राला हे बघायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघा इथे दिले दिल्ली ऑप्शन. दिल्लीचं इम्पॉर्टन्स हे 1911 नंतर वाढलं कारण याला कॅपिटल म्हणून घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे जे आधी कॅपिटल होतं कलकत्ता ते दिल्लीला स्थलांतरित झालं होतं 1911 मध्ये.
आणि हे कोणी केलं होतं हे मला कमेंटमध्ये सांगा. नंतर येते मद्रास. तर जो 1833चा जो ऍक्ट आहे, चार्टर ऍक्ट, याच्यानुसार काय होतं, जो गव्हर्नर आहे बंगाल आणि बॉम्बेचा, या दोघांचे पॉवर्स काढून टाकण्यात आले होते. तर जर याचे पॉवर्स काढून टाकण्यात आले इथल्या गव्हर्नरचे, तर मग हे जे ठिकाण आहे हे ब्रिटिशांसाठी महत्त्वाचं राहणार नाही. म्हणून हा ऑप्शन दिला. करेक्ट आन्सर आहे कलकत्ता ते आग्रा. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना करण्यात आली. 53 मध्ये पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा सुरू झाली आणि याची जबाबदारी होती डॉक्टर विल्यम ओ शांगनेसी यांच्यावर. हे फॅक्ट लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 5. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला बरोबर विधाने बघायची. अ विधान, रेल्वे युग सुरू केले. नंतर ब, स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे PWD निर्माण केले. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली. आपण आधीच बघितले की रेल्वे युग डलहौसीच्या काळात सुरू झाली होती पहिली रेल्वे 1853. नंतर हे सार्वजनिक बांधकाम खातेही त्यांच्याच काळात सुरू झाले होते. नंतर 1852 तार विभागाची स्थापना डलहौसीनेच केली. 54 मध्ये पोस्ट कायदा संमत. हे सर्व विधाने बरोबर आहेत. डलहौसीचे प्रमुख कार्य, रेल्वेची स्थापना 1853, पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे. हा भारतीय रेल्वेचा जनक आहे. नंतर दळणवळण 1854 मध्ये पोस्ट कायदा, 52 मध्ये तार विभाग. नंतर स्वतंत्र PWD ची स्थापना केली होती आणि ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती केली होती. हे दत्तक विधान नामंजूर म्हणजे खालसा धोरण म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. हे एक जर काम सोडलं तर बाकी सगळे याचे भारतासाठी चांगलेच काम आहेत. म्हणून याची ही कारकीर्द लक्षात ठेवा 1846 ते 56. आणि हे सोडून 1854 मध्ये वुड्सचा खलिता हा शिक्षणासाठी आणला गेला होता. लॉर्ड डलहौसी महत्त्वाचा आहे, याचे कार्य लक्षात ठेवा. आता बघा प्रश्न क्रमांक 6. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितले की हे कधी नेलं होतं 1911 मध्ये. तर आता बघा हा जो लॉर्ड रिपन आहे, ऑप्शन आहेत लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड चेम्सफोर्ड आणि लॉर्ड लिटन. आता ऑप्शन तर बघितले. हे जे लिटन आहे तो म्हणजे जो खराब गव्हर्नर जनरल आणि व्हायसरॉय होते त्याच्यामध्ये याचा एकाचा नंबर लागतो. लिटनची कारकीर्द आहे 1876 ते 80 ची. लिटन नंतर येतात लॉर्ड रिपन, हे 80 ते 84 कारकीर्द आहे यांची. हे भारतासाठी चांगले होते. हे काम झालेलं आहे 1911 ला दिल्ली ते स्थलांतर. तर या दोघांची कारकीर्द तेव्हा नाही म्हणून हे दोन ऑप्शन कटले. आता येतो लॉर्ड चेम्सफोर्ड. तर आपल्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट माहितच आहे, हा कधीचा आहे 1919 चा, म्हणून हाही ऑप्शन कटला. करेक्ट आन्सर आहे लॉर्ड हार्डिंग सेकंड. आता हार्डिंगने केले 2-3 महत्त्वाचे कार्य. त्याची कारकीर्द लक्षात ठेवा 1910 ते 15. पहिलं काम दिल्ली दरबार 1911 ला. ब्रिटनचा राजा पंचम आणि राणी मेरी यांची भारत भेट याच्या दरम्यान झाला होता. नंतर राजधानीचे स्थलांतर केले कलकत्त्याहून दिल्लीला, हे केले 1911 ला. आणि बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली 12 डिसेंबर 1911. 1912 मध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. दिल्लीत प्रवेश करताना हल्ला केला होता रासबिहारी बोस यांनी. आणि यामध्ये जो हार्डिंग्स होता हा बचाव म्हणजे याचा प्राण वाचले होते. हा कोणता गट आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 7. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार यांनी सुरू केले. लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड माउंटबॅटन आणि लॉर्ड क्लाइव्ह. तर जेव्हा ऑप्शन वाचतात तर हे स्थानिक स्वराज्य सरकार आहे. तर हे जर कोणी भारतात चालू करत आहे म्हणजे ही आहे पॉझिटिव्ह गोष्ट. हे जर कोणी चालू करत आहे तो व्यक्ती ही पॉझिटिव्ह काम करणारच लागेल. ब्रिटिशवाला माउंटबॅटन आहे पण यांचं 1947च्या आसपास आहे. तर हा ऑप्शन कटतो इथे. लॉर्ड क्लाइव्ह तर खूप आधीच आहे. आता आहे कॉर्नवॉलिस आणि रिपन. तसं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड रिपन. यांनी स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले होते. लॉर्ड रिपन यांनी भारतासाठी सगळेच चांगले काम केलेले, हा पॉझिटिव्ह व्यक्ती भारतासाठी, हे लक्षात ठेवा. यांनी केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था 1882 मध्ये अधिनियम पारित केला होता. म्हणून यांना भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतो आपण. नंतर आणलं होतं इल्बर्ट बिल 1883-84 मध्ये. भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींचे जे खटले आहेत ते चालवण्याचा अधिकार या बिलामध्ये देण्याचा प्रस्ताव होता. पण हे बिल काही पास झालेले नाहीये. नंतर 1878चा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट त्यांनी रद्द केला होता. आणि पहिला फॅक्टरी कायदा आणला. हा जो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे हा कुणी लावला होता म्हणजे कोणाच्या कारकिर्दीत ते मला कमेंटमध्ये सांगा. नंतर त्यांनी आणले हंटर कमिशन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी.
आता बघा प्रश्न क्रमांक 8. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील विचारलेले आहे आणि पहिले भारतीय विचारलेले, हे लक्षात ठेवा. ऑप्शन आहेत लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद आणि वॉरेन हेस्टिंग. तर सर्वात आधी तर हाच कटला, वॉरेन हेस्टिंग. नंतर भारतीय विचारलेले म्हणून लॉर्ड माउंटबॅटनही कटला. आता राहिलं सी राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद. तर राजेंद्र प्रसाद आपले पहिले राष्ट्रपती आहेत, तर त्यांच्याकडे हा पदभार देण्याचं काही हेच नव्हतं. ऑप्शन येतो सी राजगोपालाचारी. करेक्ट आन्सर आहे सी राजगोपालाचारी. लॉर्ड माउंटबॅटन कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पहिले तर हेच होते लॉर्ड माउंटबॅटन, पण पहिले भारतीय कोण आहेत? सी राजगोपालाचारी. आणि हे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल आहे. यांची नेमणूक झाली होती 5 मार्च 1948ला. प्रश्न क्रमांक 9. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर यांचा खून केला. ऑप्शन आहेत लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड लिटन. तर हे एक फॅक्ट आहे. एकाच व्हॉइसरायचा आपल्या भारतामध्ये खून करण्यात आला होता. हे फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे. आन्सर आहे याचं लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोची कारकीर्द आहे 1869 ते 1872. याची हत्या झाली होती 8 फेब्रुवारी 1872 रोजी. अंदमान भेटीवर असताना शेर अली आफ्रिदी या कैद्याने त्यांचा खून केला होता आणि कार्यालयात मृत्यू झालेले एकमेव व्हॉइसराय आहेत, म्हणून हे लक्षात ठेवा. त्यांचे महत्त्वाचे कार्य काय? तर 1870चा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव, नंतर 1872 मध्ये पहिली जनगणना यांनीच करून घेतली होती आणि 1872 मध्ये कृषी विभागाची स्थापना. जनगणनेसाठी हे ओळखले जातात लॉर्ड मेयो आणि त्यांची हत्या झालेली, हे फॅक्ट लक्षात ठेवा. आता बघा प्रश्न क्रमांक 10. योग्य कामगिरीची जोडी करा. आता योग्य जोडी बघायची आपल्याला. सार्वजनिक बांधकाम खाते PWD सुरू केले. नंतर 1857च्या उठावाच्या वेळीचा गव्हर्नर जनरल आणि व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले आणि भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर. तर आपण आधीच्याच प्रश्नामध्ये बघितले की जे सार्वजनिक बांधकाम खाते हे कोणी चालू केले होते? तर लॉर्ड डलहौसीने. तर ऑप्शनमध्ये बघा अचं एक कुठे? इथे 4 आहे, हे ऑप्शन कटला. सेकंडमध्येच 1 दिलेलं आहे म्हणून हे करेक्ट आहे. तरी पुढे बघायचं की आहे का, पण नाही. इथे 3 दिले, इथे 2 दिलेले. करेक्ट आन्सर आहे सेकंड. सार्वजनिक बांधकाम खाते चालू केले होते लॉर्ड डलहौसी. 1857च्या वेळी गव्हर्नर जनरल होता कॅनिंग आणि हाच आहे पहिला व्हॉइसराय भारताचा. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो पास केला होता तो केला होता लिटन यांनी. नंतर भगवद्गीतेचे जे इंग्रजीत भाषांतर केले होते ते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. योग्य उत्तर आहे 2. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी, 1857चा उठाव कॅनिंग, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन आणि भगवद्गीतेचे भाषांतर याचा काळ होता संबंधित काळामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर आपण इथे 10 प्रश्न बघितले, ते सॉल्व्ह कसे करायचे हे बघितले, इम्पॉर्टंट फॅक्टही बघितले त्या संबंधित. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.